जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगराच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। महायुतीतील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागले असून उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिवसेना आमने सामने ठाकले आहेत। महासभेत झालेल्या गोंधळानंतर भाजपने सभात्याग करत लोकशाहीची पायमल्ली होत असल्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपवर शहर विकासात अडथळा आणत असल्याचा पलटवार केला आहे। विरोधी पक्षनेते, छात्रवृत्ती आणि अजेंड्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्ष आता महायुतीतील मोठ्या राजकीय वादात बदलताना दिसत आहे। उल्हासनगर महापालिकेच्या 4 दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत मोठा गोंधळ उडाल्यानंतर शहरातील महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे। महासभेवर बहिष्कार टाकत भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले। यावेळी भाजपने सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले। महासभेत कोणतीही मतविभाजन प्रक्रिया न करता थेट राष्ट्रगीत सुरू करून सभा गुंडाळण्यात आल्याचा आरोप भाजपने केलाय। भाजप नेते प्रदीप रामचंदानी यांनी छात्रवृत्तीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी केली होती, तर दुसरीकडे ज्योती कलानी यांचे नाव पुढे केले जात असल्याचा आरोप केला आहे। तसेच विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देणे आणि अजेंडा न देता निर्णय घेण्यात आल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली। रामचंदानी यांनी 1984 पासून शिवसेना भाजप एकत्र आहेत, मात्र काही नवीन शिवसैनिकांमुळे युतीत गोंधळ निर्माण होत आहे असा आरोप करत शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे असे म्हटले, तर भाजपच्या आरोपानंतर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत पलटवार केलाय। शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी भाजपचे कार्यकर्ते तरी कुठे अटल अडवाणीच्या काळातील आहेत असा टोला लगावत भाजपवर शहराच्या विकासात अडथळा आणल्याचा आरोप केला। तसेच महासभेच्या आदल्या दिवशी बैठकीत चर्चा करून दुसऱ्या दिवशी छोट्या कारणांवरून सभात्याग करणे म्हणजे शहराच्या विकासालाच विरोध आहे असेही चौधरी यांनी स्पष्ट केले। उल्हासनगरातील या ताज्या राजकीय घडामोडीमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात हा संघर्ष कोणते वळण घेतो याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। सांगतो, पहिला मुद्दा होता ज्योती कलानीचा नाव देऊन छात्रवृत्ती देण्याचं काम आम्ही सावित्रीबाई फुलेचं नाव दिला। त्यांनी मत विभाजनाची आपली मागणी न मान्यता थेट जनगणमन सुरू केला। विरोधी पक्षाचा नेता निवडता फक्त एक असलेली काँग्रेस पार्टी, कदाचित कोणाला देऊ नये नियम असा आहे, पण द्यायची असेल तर वंचितची 2 आहे त्याला द्यायला पाहिजे, पण आम्हाला न विचारता थेट काँग्रेसला दिला आणि जनगणमन सुरू केला। आत्ता तर चक्क 15 तारखेची महासभा बोलवली, आम्हाला बोलावलंच नाही आणि परस्पर काढले। कुठली महायुती आहे? महायुतीमध्ये सगळे निर्णय एकत्र बसून केले पाहिजे। त्या कारणामुळे आम्ही लोकांनी ह्या सभाचा त्याग केला आहे। आम्हाला असं वाटते की ह्या लोकांना असं वाटेल की महायुतीमध्ये प्रत्येकांना सन्मान दिले पाहिजे। सभात्याग करणं हे एक लोकतांत्रिक भाग आहे आणि लोकतांत्रिक भागमध्ये सभात्याग करणं एक चांगली बाब आहे, ज्याचे म्हणून जर त्यांची काही चूक झाली असेल त्यांना ते सुधारणा करण्याचा आम्ही त्यांना एक संधी देतोय। नाही, असं नाही आहे। नैसर्गिक युती आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाची। उल्हासनगरमध्ये जरा वेगळा भाग आहे, इथे काही जे वेगळे प्रकारचे नवीन शिवसैनिक आलेले आहे जे जोरदार आपला आवाज करतात की आम्ही शिवसैनिक आहे, त्याच्यामुळे गडबड आहे। ते जर नीट झाले तर उल्हासनगर आणि भाजप 84 पासून युतीमध्ये आहे, तिथे सगळं काही अलबेल होता, आता का अलबेल होत नाही हे शिवसेनेला याची विचारणा केली पाहिजे। ते भाजपाचं चुकीचं आहे। भाजपकडे पण जे कार्यकर्ते आलेले आहेत ते काय जुने नाहीत, RSS पासून आलेले किंवा अडवाणी आणि अटल बिहारींच्या बीजेपी पासून आलेले नाहीत, त्यांच्याकडे पण इकडून तिकडून आलेले सगळे कार्यकर्ते आहेत। कोणी कोणत्या पक्षामध्ये जातो आणि तो त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो, जो ज्या पक्षात असतो त्या पक्षाचा इमानदाराने काम करण्याचा प्रयत्न करतो। काँग्रेसला इथला विरोधी पक्ष नेता म्हणून दिलेला आहे आणि एकच नगरसेवक असताना आम्हाला त्याची माहिती नाही म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली। नाही, विषय असा आहे की विरोधी पक्ष नेता कोणाला केला जातो? जो विरोधी पक्षाचा असतो, तो विरोधी पक्ष म्हणून निवडून आलेला असतो, त्याला विरोधी पक्ष केला जातो। त्यांना विरोधी पक्ष केलं। जर तुम्ही म्हणता आम्ही युतीमध्ये सत्तेत आहे, मग तुम्हाला विरोधी पक्ष नेता कसं काय दिले जाईल आणि तुम्ही कसं काय घेऊ शकता? वंचितला देण्यात यावं असं सांगतं। ठीक आहे ना, वंचितला द्यायचं। वंचितचं आणि काँग्रेसचं काहीतरी समजेस झाला असेल, समेट झाला असेल, त्यांनी ठरवलं असेल आम्हाला नको काँग्रेसला द्या, आम्ही काँग्रेस बरोबर आहोत, असं काय झालं असेल आणि म्हणून काँग्रेसला देण्यात आलं आणि काँग्रेसनी ते घेतलेलं आहे।
सभात्याग करणं म्हणजे तुम्ही सत्तेत असून या संदर्भात तुम्ही काय message सभा त्याग करण्याचं कारण तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलं. ते कारण किती छोटंसं कारण आहे. एक दिवस अगोदर तुम्ही बैठकीला बसता आणि एक दिवस आपण सगळ्या विषयावर चर्चा करतो आणि सगळे विषय त्यांचे आम्ही पटलावर जे विषय ते विषय आम्ही त्यांचे मंजुरीला घेतो आणि सगळी चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सभा त्याग करता छोट्याशा कारणासाठी की आम्हाला विश्वासात घेऊन अजेंडा काढला नाही. अरे जेव्हा आमच्या गटनेत्यांनी सांगितलं की तुम्हाला जरी कल्पना दिली नसेल किंवा देण्यात आली असेल, दिली होती, तुम्ही लक्षात दिलं नाही, तुम्हाला फोन केला होता, तरी तुम्ही ते कारण छोटंसं कारण दाखवून सभा त्याग करतायत. विकास महासभा महिन्यातून एकदा होते आणि महासभेच्या माध्यमातून शहराच्या विकासाचे मुद्दे घेतले जातात, पण तुम्ही सभा त्याग करून शहराचा विकास करायचा नाही असं तुमचं मत असं आहे, असं आम्ही गृहीत धरतो. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.